इतकं उपकार असतात की ती सांगतात की काय सांगू आता. आता मला सुद्धा असं झालं की आता काय सांगू आता, आहे का नाही, की काय सांगू आता. उपकारच जर तसं आहे तर काय सांगू. ज्या वेळेस आपल्या मर्यादाची पुढची गोष्ट असते त्या वेळेस तो माणूस म्हणतो आता काय सांगू, आता काय करू, ठीक आहे नाही. तसं मला सुद्धा असं झालं की काय सांगू आता, की इतकं संतांचं उपकार आहे. कारण उपकार करणारावर अपकार करू नये. आपल्याच्यानी नाही उपकार करता आला करू नका, पण त्याच्यावर अपकार तरी करू नका. त्याच्यासाठी एक दृष्टांत असा आला की एका राज्यामध्ये राजहंस होता. तो दर दिवस ब्रह्मलोकात जायचा आणि तिथलं जी रोजची नवीन बातमी ती येऊन त्या राजाला सांगायचा आणि मग तो आपला उद्योग पाहायचा. मग तिथं एक ब्राह्मण होता, पण तो ब्राह्मणाचं काही जाणत नाही. तो असा प्रवासाला निघालेला आणि तो त्या झाडाखाली गेला. त्या राजहंस ज्या झाडावर राहत होता त्या झाडाखाली गेला आणि तो विश्रांतीसाठी झोपला. पण तो जे झोपला ते जागा झाला नाही. त्याच्यावर ऊन आलं तर त्याने असं पंखाची सावली धरली त्याच्यावर आणि तो मनाने जागा झाल्यावर त्याला सांगितलं की तुम्हाला प्रवासाला कुठं जायचंय, नाही तर मुक्काम करायचं, तुमची सगळी सोय होईल. मग त्यांनी काही फळं आणून दिली, त्याला फळं दिली खायला आणि सांगितलं की इथं तळ आहे, त्या तळ्यावर चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला धावतो, तिथं पाणी प्या आणि एक दुरण तयार करा, त्या दुरणात पाणी घेऊन या आणि आजचा मुक्काम घेत का. कारण तो त्याला अतिथी आला होता असा ठरवित होता तो. मग त्याने मुक्काम केला आणि सकाळच्या पारी त्यांनी सांगितलं आता सुद्धा लगेच जाऊ नका, आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो बराचसा जंगलात आहे, तर तुम्हाला इथं पुढं खायला काय मिळणार नाही, त्याच्यासाठी मी परत अनेक तुम्हाला फळं आणून देतो. तो फळं आणायला गेला, त्यांनी कवळी कवळी फळं आणली. पण ह्याच्या मनात विचार असा आला की काय आपली सोय केली, ह्यानी चांगली सोय केली, पण जाताना म्हणला ही फळं तरी काय पुरणार आहेत का. मग त्याने आल्याबरोबर त्याच धरलं आणि नरड तिरगाळलं आणि काटक्या गोळा केली आणि त्याला त्या काटक्यामध्ये ती बांधली आणि बांधून घेऊन निघाला. पण दुसऱ्या दिवशी त्या एक दिवसाचं खाडं झाल्यामुळं राजाने दूतांना सांगितलं की राजहंस आला नाही, तो आजारी पडला, पडसं आलं, काय खोकला आला का काय आला, तपास करा म्हणून दूत तपास करायला आलं तर तिथं पकडं पडलेली होती, त्याची चोच पडलेली होती, पाय पडलेलं होतं. त्यांनी ती गोळा केलं आणि राजाला लावलं. त्यांनी सांगितलं ताबडतोब याची चौकशी करा. मग यांनी चौकशी केली तर हा माणूस तिथं सापडला. त्याला धरून आणला, राजासमोर उभा केला आणि विचारलं त्याला ही कृत्य तो का केलं. त्याने सांगितलं की माझ्या उद्याच्या सोय करता ही केली. आता त्याने उपकार कमी केले तर का होते त्याच्यावर, पण त्या उपकाराची फेड त्यांनी कशी केली. राजाने सांगितलं ह्याला तशी सुट्टी देऊ नका. सोळाव द्यायला नाही सांगितला, जाग्यावर त्याला मारायला सांगितलं दूतांना आणि सांगितलं याचं सगळं तुकडं करून लांडग्याला, कुत्र्याला, अशा प्राण्यांनाही टाकून द्या. टाकून दिलं, पण ही प्राणी यायचं त्याचा वास घ्यायचं माझं सर. असं 2 दिवस लोटलं हो.
बाकीचं सुद्धा काय घार गिधाड ही जी पक्षी आहेत ना, ही आलं तरी त्याच्यापाशी यायचं न तिथून माघारी फिरायचं, पण त्याला शिवानार खायनार. का खायनार? त्याचा वास सुटला. लोकांनी चौकशी केली, म्हणजे वास सुटला. राजाने सांगितलं राक्षस धरून आणा आणि त्यांना त्याचं भक्षण करायला. ते राक्षस आलं तर कुत्री लांडगं ही जी प्राणी तर ही अशी भवताली फिरत होती, पण त्याला शिवत नव्हती. तर त्यांनी सांगितलं आम्ही सुद्धा ह्याचं मांस खाऊ शकत नाही. का? तो इतका पापी आहे, इतका पापी आहे की याच्यावर उपकार केलेल्याला सुद्धा हा मारतो. त्यांनी सांगितलं की याच्या इतका वाईट कुणी नाही. आपल्याकडं आपल्यावर जे उपकार करतो त्याची फेड जर अशा पद्धतीने झाली तर त्याचं मांस कुत्री, पशु, पक्षी, राक्षस सुद्धा खात नाही, इतकी त्याची वाईट परिस्थिती होती. पण आपल्या ती लक्षात येत नाही. आपल्याकडून उपकाराची अपकाराने फेड होती. त्याच्यासाठी तुकोबराय सांगतात की कसं उपकार असतात आणि का ते आपल्यावर उपकार करतात, ह्या अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगू आता संतांचे उपकार, मद निरंतर जागविती. सांगतात की त्यांचं एवढं आपल्यावर उपकार आहे की आपल्याच्याने ती फेटू शकत नाही. का फेटू शकत नाही? तर की त्यांनी उपकार जे केलं आपल्यावर याचा मोबदला आपल्याकडून घेतला नाही. काय आता काहीही मोबदल्याच्या व्यतिरिक्त चालत नाही. त्यांनी काय मोबदला घेतला हो? आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत जी आपल्याला गोष्टी हव्या आहेत, जी माहिती पाहिजे हे त्यांनी दिली. त्याचा काय मोबदला आपल्याकडून घेतला? काहीच नाही. आपल्याला जी पाहिजे, आपल्याला जी जीवनात आवश्यकता आहे त्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या, त्या गोष्टी आपल्याला दिल्या, त्या गोष्टी आपल्याला आपल्या पूतपवच केल्या म्हणावं लागेल. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव 65 लिहिली.
अनेक असे ग्रंथ लिहिले. किती अल्प वयात, एकदम म्हणजे आपण ज्या वयात बिघडलेला असतो त्या वयात तर त्यांनी तो सगळा कार्यक्रम केला. 16वं वर्षे जे त्यांनी केलं ते आपलं डोक्याचं सांगितलं हे का भाई. किती काळजी हो. ज्ञानासाठी समजा ज्ञानेश्वरी लिहिली, काही चांगदेव 65 लिहिली, अजून काही अनेक काही ग्रंथ लिहिलं. पण सामान्य माणसात